विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष या पार्टीला पाठिंबा दिलेला आहे। या सर्वांचं गलांडवाडी ग्रामपंचायत आणि भारतीय जनता पार्टी तर्फे हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे। गलांडवाडीचे माजी सरपंच वसंतराव मोरे यांचा सन्मान साहेबांच्या हस्ते होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। यानंतर या ठिकाणी आदरणीय साहेब आपणा सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत। ग्रामपंचायत गलांडवाडी नंबर 2 या गावच्या विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नेरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमचे ज्येष्ठ सहकारी श्री लालासाहेबजी पवार, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आमचे सहकारी विलास बापू वाघमोडे, भारतीय जनता पक्षाचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदार, बाळासाहेब मोरे, भास्करराव गुरगुडे, शांतीलालजी शिंदे, राजकुमार जाधव, कैलास कदम, अमोलराजे इंगळे, अजित खबाले, अभिजित पाटील, बंडा पाटील, आबावीर, बिजवडीचे सरपंच, त्याचप्रमाणे आमचे नानासाहेब सर, अण्णासाहेब निकम, हिरा चोपडे, या कार्यक्रमासाठी आलेले सर्व आमचे पत्रकार, ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे सहकारी गोपीचंद गलांडे, वसंतरावजी मोरे, गावच्या प्रथम नागरिक आशाताई गलांडे, उपसरपंच मोहन कदम, ग्रामपंचायतच्या सदस्य विद्याताई शिंदे, त्याचप्रमाणे जयकुमार गलांडे, विजय पिंपरे, तसेच उपस्थित असलेले सगळेच आपले आजी माजी सर्व पदाधिकारी, ज्यांचा आज या ठिकाणी आपण सत्कार केला, ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, ते आपले ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब गाडे, युवा कार्यकर्ते प्रकाशदादा राऊत, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बोबडे, उत्तमरावजी शेंडे, बापूसाहेब मोहिते, तुषार बोबडे, श्रीकृष्ण गाडे आणि सर्वच उपस्थित जमलेले, एवढ्या मोठ्या संख्येने आलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज आपल्या गावामध्ये 6 कोटी आणि 82 लाख रुपयाच्या कामाचा आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे। सर्वांच्या साक्षीनं मी गलांडवाडी नंबर 2 ह्या गावच्या 6 कोटी 82 लाख रुपये कामाच्या उद्घाटन झालं असं सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो। आणि बऱ्याच दिवसांनी गलांडवाडी गावामध्ये सभा होती। विलास बापू सारखं म्हणायचे, भाऊ जरा सभेचा कार्यक्रम घ्या। आम्ही म्हणलं जरा समोरची माणसं बोलू द्या, काय बोलतात त्याचा विचार करू आपण, आणि सभा घेणे काही आपल्याला अवघड काम आहे अशातला भाग नाही। कारण या इंदापूर तालुक्याची नाळ
एका दुसऱ्या निवडणुकीमध्ये आपण कमी जास्त झालो म्हणून तुटले असं समजायचं कारण नाही. तर या इंदापूर तालुक्याची 1952 सालापासून आज 2024 साल आहे. या 70-75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विधानसभेच्याही जवळजवळ 14-15 निवडणुका झाल्या, लोकसभेच्याही 16-17 निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदच्याही निवडणुका मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या, ग्रामपंचायतच्या निवडणुका मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या. पण मला मनापासूनचा अभिमान आहे की या इंदापूर तालुक्यातल्या मतदारांनी, या तालुक्यातल्या जनतेनं आपली कधीच साथ सोडलेली नाही आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या मागे या तालुक्यातली जनता राहिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपण सातत्याने व्यक्त केलेला आहे. ठीक आहे, 14ला काय अडचण झाली, 19ला काय अडचण झाली, आमच्या दीपाली ताई म्हणाल्या, मी लक्षपूर्वक त्यांचं भाषण ऐकत होतो की नवीन पिढी आता आपल्या तालुक्यामध्ये तयार झालेली आहे, युवकांची पिढी आपल्या तालुक्यामध्ये तयार झालेली आहे, गावागावामधल्या महिला वर्ग आता पुढे आलेला आहे, तरुण वर्ग आता पुढे आलेला आहे, शेतकरी वर्ग पुढे आलेला आहे, अल्पसंख्याक समाज पुढे आलेला आहे, सगळ्या जाती धर्मांची माणसं पुढे आलेली आहेत, 12 बलुतेदारांची माणसं पुढे आलेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं इंदापूर तालुका हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्वच या तालुक्यामध्ये आजपर्यंत या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. घडला असेल कालच्या निवडणुकीला काय फार मोठा मताचा फरक नाहीये. आपल्याला सुद्धा मतदान कमी झालंय असं मानायचं काही कारण नाही. ज्यावेळेस 1995ला आपण उभा राहिलो त्यावेळेस 59,000 मतं आपल्याला पडली. 1999ला आपण उभा राहिलो त्यावेळेस 74,000 मतं आपल्याला पडली. 2009ला आपण उभा राहिलो त्यावेळेस 87,000 मतं आपल्याला पडली. 2014ला आपण उभा राहिलो त्यावेळेस 99,800 मतं पडली आपल्याला. आणि 2019ला ज्यावेळेस परवाची निवडणूक झाली त्यावेळेस 1,11,350 मतदान झालं. याचा अर्थ असा आहे की ह्या तालुक्यातला जनाधार हा आपला कमी झालेला नाही. काही किरकोळ गोष्टीमुळे काही ठिकाणी आपण कमी पडलो असेल, पण याचा अर्थ असा नाही की समोरच्याला फार मोठं मताधिक्य मिळालं. आणि म्हणून लोकशाहीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने गेले 10 वर्ष या तालुक्यामध्ये जो नंगा नाच सुरू केलेला आहे, आता त्याचा हिशोब करण्याची वेळ आलेली आहे. आणि हा हिशोब आपल्याला करावा लागेल. आता लोकशाहीमध्ये चुकीच्या मार्गाने जाणारं नेतृत्व, चुकीच्या मार्गाने जाणारं काम करण्याची प्रवृत्ती जर जनतेवर अन्याय करत असेल तर लोकशाहीमध्ये त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम मला असं वाटतं आपल्याला करावं लागेल. आणि गोपीचंद गलांडे त्याची सुरुवात जर कोणत्या गावापासून झाली असेल तर ती गलांडवाडी नंबर 2 ह्या गावापासून झालेली आहे, हे मला आपल्या सर्वांना अभिमानानं सांगावं वाटतं. मला आनंद वाटला. वसंतराव, तुम्ही सगळे उपसरपंच, सगळे मेंबर, ठीक आहे, गाव लेवलला काही किरकोळ वाद असतात, काही ग्रामपंचायत मधले वाद असतात, काही सोसायटी मधले वाद असतात, काही बांधावरचे वाद असतात, काही रस्त्यावरचे वाद असतात. मला असं वाटतं आता हे सगळे वाद आपण सोडून दिले आणि खऱ्या अर्थानं गलांडवाडी गाव एक सुरामध्ये आता निर्माण झालेलं आहे. संपूर्ण आबा कोणाची काही डुकी चालू द्या. आता या तालुक्यातल्या एकदा मतदारांना जर ठरवलं, या वाडीतल्या मतदारांनी एकदा ठरवलं आणि ह्या तालुक्यातल्या मतदारांनी एकदा ठरवलं तर त्याला मात्र सुट्टी नाही. संपतो त्याचं कारण असे लोकांना कळून चुकले आता. संपतो आणि या देशाची दिशा कोणत्या दिशेनं वाहतीये, या राज्याची दिशा कोणत्या दिशेनं वाहतीये, देशाचं नेतृत्व कोण करतंय, राज्याचं नेतृत्व कोण करतंय, याचाही विचार अतिशय सुज्ञपणानं करणारा मतदार हा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मतदार आहे. तालुका आपला गरीब असेल, कार्यकर्ता आपला गरीब असेल, पदाधिकारी आपला फटका असेल, नसेल त्याला एखादं कंत्राटचं काम मिळालं, नसेल त्याला एखादं त्या ठिकाणी कुठे कमिशन मिळालं असेल, पण आपला कार्यकर्ता हा तत्वानं लढणारा आपला कार्यकर्ता आहे. आपला कार्यकर्ता हा स्वाभिमानानं लढणारा आपला कार्यकर्ता आहे. आपला कार्यकर्ता हा योग्य आणि अयोग्याची भूमिका समजून काम करणारा आपला कार्यकर्ता आहे. आणि मला विश्वास आहे की आता इंदापूर तालुक्यामध्ये आता काही कुणाला विचारण्याची आवश्यकता अशातला काय भाग नाही. लोकांनी ठरवलंय आता, कारण लोकांना पुढची चाऊल लक्षात यायला लागली. आता काय लोकांना वाटलं आता यांचं राजकारण संपलं, काय लोक म्हणायचे आता ह्यांनी विश्रांती घ्यावी, काय लोक म्हणले आता ह्यांनी झोपा काढाव्यात,
काय लोक म्हणाली हे सारखे पुण्याला मुंबईला दिल्लीला जातात. हो जातो, पुण्याला जातो, मुंबईला जातो, दिल्लीला जातो, परदेशात सुद्धा जातो. कारण जाण्यासाठी कुणीतरी बोलवावं लागतं. तुम्हाला तालुक्यात कुणी बोलवं ना तर बाहेरची माणसं कोण तुम्हाला बोलवायची. आणि आम्ही गेलो म्हणजे काय फिरायला जात नाही. आज 10 वर्ष झालं हर्षवर्धन पाटील कुठल्या पदावर नाही. आजही मी कुठल्या पदावर नाही. ठीक आहे, आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळालं, तुम्ही सत्कार केला, तुमचं मनापासून आभार. हा माझा सत्कार नसून तुमचा सत्कार आहे. मी हा सत्कार तुम्हाला अर्पित करतो. तुमच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सहकार्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिल्लीमध्ये इंदापूर तालुक्याचं नाव मोठं करण्याचं काम हर्षवर्धन पाटलांच्या माध्यमातून झालेलं आहे. याचा रास्त अभिमान मला आहे. आज तुमचं नाव कुठे? टीका म्हणून करत नाही. मी काल सुद्धा पत्रकारांच्या एका कार्यक्रमामध्ये बोललो, तुमचं नाव कुठे? सोलापूरला गेलं, नाव काय निघतं? आष्ट्याल पावणेरावळे फोन करा. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ऑफिसमध्ये गेलं, नाव काय निघतं? तहसील कार्यालयामध्ये गेलं आणि रेशन दुकानदाराला एखादा भेटला तर तुमचं नाव कोणत्या माध्यमातून निघतं? उद्याच्या काळामध्ये एखादा स्टोन क्रशर असेल, एखादा खडीचा कारखाना क्रशर असेल, त्या संदर्भातलं सुद्धा तुमचं नाव काय निघतं याचा विचार पहिल्यांदा आत्मसात करा. अरे 20 वर्षाचा आमचा हिशोब मागण्यापेक्षा 20 वर्षाचा हिशोब मागणारी जनता समोर आहे. तुम्हाला अधिकार नाहीये. 10 वर्षातला हिशोब द्या. या 10 वर्षामध्ये एक तरी अल्पसंख्याक माणसाला नोकरी लावली का? या 10 वर्षामध्ये एक तरी मागासवर्गीय माणसाचा प्रपंच उभा केला का? या 10 वर्षामध्ये एक तरी नव्या पिढीला शिक्षणाकरता म्हणून काही मदत आपण केली का? एक तरी युवकांना रोजगार उपलब्ध करून आपण दिला का? एक तरी नवीन सहकारी संस्था या तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपण काढली का? एक तरी नवीन व्यवसाय या तालुक्यामध्ये आपण आणला का? केलं काय? याचा हिशोब घ्यावा लागेल. टीका म्हणून नाही, वस्तुस्थिती आहे. याचा हिशोब घ्यावा लागेल तुम्हाला जनतेला आता. नाहीतर 20 वर्षे काय, 1952 ते 2014 पर्यंत या तालुक्यामध्ये आम्ही काय केलंय याची खुलेआम चर्चा आपण या ठिकाणी करू. हा तालुका दुष्काळाकरता प्रसिद्ध होता. तो भाऊंच्या आशीर्वादाने हा तालुका बागायत करण्याचा प्रयत्न आपण केला. एक काळ असा होता इंदापूर तालुका महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये आपण नंबर 2 ला होतो. खडकवासलाचं पाणी आपण आणलं. बाडगर धरणाचं पाणी या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आलं. शेटपळ तलाव, त्या शेटपळ तलावावर 12 परवानगी देण्याचं काम आबासाहेब निंबाळकर त्या काळामध्ये पाटबंधारे मंत्री असताना पाणी आणलं. युतीच्या काळात मी राज्यमंत्री झाल्यानंतर गोपीनाथराव मुंडे साहेब उपमुख्यमंत्री आणि पाटबंधारे मंत्री असताना त्या शेटपळ तलावाची उंची आपण वाढवली. 540 एमसीएफटीवरनं 670 एमसीएफटीवर तो तलाव आपण नेला. 12,000 एकराचं इरिगेशन आपण केलं. 12 गावांना, पिटेवाडीपासून, निर्निमुगापासून, चाकांडीपासूनच्या गावांना पाणी देण्याचं काम आपण केलं. तुम्ही काय केलं? उजनी धरण हे भाऊंच्या काळामध्ये उजनी धरण झालं. त्या उजनी धरणावर जवळजवळ 5 टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. आज काय उजनी धरणाची परिस्थिती आहे? 15 डिसेंबरला उजनी धरणामध्ये 62 टीएमसी पाणी होतं. आज काय उजनीची अवस्था आहे सांगा. इथं काय उजनी भागातले काय बॅकवॉटरचे लोक असतील. आज उजनी धरण आजच्या तारखेला 15 टीएमसी मायनस झालेला आहे. कुठे गेलं पाणी? मग बॅकवॉटरच्या माणसांची अवस्था आहे. बाळासाहेब मोरे बसले तिथं. काय अवस्था आहे तुमची त्या भागामधल्या शेतकऱ्यांची? खाली भीमा नदी आहे. भीमा नदीवर कोणता बंधारा बांधला आपण? नीरा नदीवर कोणता बंधारा बांधला आपण? संसर्कट 28 कोटी रुपयाचा खर्च झाला गेल्या 10 वर्षामध्ये. संसर्कट तुम्हाला माहित नसेल या भागातल्या लोकांना संसर्कटची काय परिस्थिती आहे. आज तो कालवा बुजून गेलेला आहे. आणि 2014 पासून 2024 पर्यंत माझ्याकडे कालवा सल्लागार समितीचं प्रोसिडिंग आहे. आणि त्या प्रोसिडिंग मध्ये पाणी वाटपामध्ये संसर जोड कालवा -0 पाण्याचा कोटा किती? -0. मग आमचं 3.4 टीएमसी पाणी जे कायद्याने आम्हाला मिळालेलं आहे ते कोणामुळे गेलं हे सांगा ना लोकांना तुम्ही. मध्ये म्हणले 5 टीएमसी पाणी आलं म्हणले आणि काय लोकांनी विरोध केला म्हणले आम्हाला.
आणि त्यामुळे आपलं 5 TMC पाणी केलं. माझं जाहीर आव्हान आहे, 5 TMC पाणी आणलं ना, पत्र दाखवा मला. दाखवा ना पत्र, सरकारचं पत्र असेल ना 5 TMC पाण्याचं, कोणतं पत्र ते दाखवा. आणलं असेल 5 TMC पाणी, सगळ्यात पहिल्यांदा हार घालायला मी जातो शकतो. तालुक्या करता असेल तर काय हरकत नाही. आज इंदापूर तालुका बागायतामध्ये आपण 76% हा तालुका आपण बागायत केला. 1,62,000 हेक्टर क्षेत्र या तालुक्याची भौगोलिक क्षेत्राची परिस्थिती आहे. त्यामध्ये 22,000 हेक्टर क्षेत्र फॉरेस्टचं सोडलं, 12,000 हेक्टर क्षेत्र आपण गायरानाचं सोडलं, तर 1,22,000 हेक्टर एवढं क्षेत्र ओलिताखाली येते आपल्या. त्यातलं 28,000 हेक्टर क्षेत्र जिरायत आहे आणि बाकीचं 95,000 एकर क्षेत्र हे या तालुक्यामध्ये बागायत झालं. आज त्या क्षेत्राची अवस्था काय, ते कोणामुळे घडलं हे हा हिशोब द्यावा लागेल ना. का नुसतं शपथा घेऊन बापू म्हणल्याप्रमाणे रोज गावात गेले की शपथा घ्यायच्या सांगतो तुम्हाला. अरे त्या देवाच्या नावानं खोट्या शपथा घेऊ नका. खोटं समाजामध्ये वागल्यानंतर नियतीची फेड इथंच आहे, कुठं बाहेर जावं लागणार नाही. आणि म्हणून मी एक स्टेटमेंट केलं होतं तिकडं वडगाव मावळला, मला रात्रीची शांत झोप लागते. त्याचा अर्थ काय लोकांनी वेगळा काढला. हो, मला शांत झोप लागती का, तर माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार नाही, माझ्या मनामध्ये संपत्तीचा विचार नाही, माझ्या मनामध्ये काळ्या पैशाचा विचार नाही, माझ्या मनामध्ये कुणावर अन्याय केलेला विचार नाही, आणि माझ्या मनामध्ये कुणाचं नुकसान करण्याचा विचार नसल्यामुळं मला शांत झोप लागते. शेवटी आपण जर वाईट वागलो तर रात्री झोपायला गेल्यानंतर ती केलेलं वाईट कृत्य जे असतं ना, तिथं मात्र ते भोगावं लागतं आपल्याला सांगतो. आणि म्हणजे सगळं चाललेलं जे चित्र आहे, आज सकाळी माझ्याकडे 2 माणसं आली. आबा, इतकी वाईट परिस्थिती होती, पोलीस स्टेशनला दम देऊन सांगितलं त्यांच्यावर अमुक अमुक कलमाचा गुन्हा दाखल करा. काय अन्याय केला त्या माणसाने. इथं मगाशी उल्लेख केला, काही लोक संघटनेच्या माध्यमातून गेली, पाठिंबा द्यायला गेली, तर ते म्हणजे तुम्हाला सुपारी दिली. सुपारी दिली म्हणजे काय, सुपारीची भाषा कोण करतं, हा शब्द येतोच कस काय. आज मला या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय, काल महाराष्ट्र सरकारने 10% आरक्षण दिलं मराठा समाजाकरता. मी सरकारचं अभिनंदन करतो, समाजाचं अभिनंदन करतो. 10% आरक्षण हे कुणाच्या आरक्षणात धक्का न लावता, कुणावर अन्याय न करता कालचा निर्णय झाला. ओबीसीच्या बाबतीमध्ये कुणाचा विरोध नाही. धनगर समाजाला आरक्षण एसटी मध्ये दिलं पाहिजे याचा पाठिंबा आम्ही दिला. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण भूमिका मांडली, लिंगायत समाजाच्या बाबतीत भूमिका मांडली. कधीच आपण कुणाच्या आरक्षणाला, कुठल्या समाजाच्या विकासाच्या कामाला आपण विरोध केला नाही. आणि ह्यांनी मात्र यायचं आणि सांगायचं हे जातीवाद करतात, हे समाजामध्ये भांडणं लावतात. आज आमच्या रक्तामध्ये ते नाहीये. आमच्यावर संस्कार घडलेले आहेत, मोठ्या भाऊंचे संस्कार घडलेले आहेत. आम्ही राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करतो, ठीक आहे. काय घटना घडत असतील, काय कदाचित आमच्या कारकिर्दीमध्ये काय गोष्टी आम्हाला करता आल्या नसतील, पण आम्ही अन्याय मात्र कुणावर केला नाही, नुकसान आम्ही कुणाचं केलं नाही, न कुणाच्या गावात आम्ही भांडणं लावली नाही, न कुणाची ग्रामपंचायत आम्ही बरखास्त केली नाही, न कुठला सदस्य आम्ही डिस्क्वालिफाय केला नाही, न कुणाच्या जमिनी सुद्धा दमदून आम्ही कधी घेतल्या नाही. सांगतो तुम्हाला, करायचं म्हणल्यावर काही करता आलं असतं आपल्याला, पण लोकशाहीमध्ये मित्रांनो ह्या गोष्टी टिकत नाही सांगतो. आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टीचा हिशोब जर आपल्याला करायचा असेल, आज असं चाललंय, सरपंच तुला निधी पाहिजे, हे आमच्या पक्षात का वसंतराव, तुम्हाला आम्ही काय म्हणलं का? तुमच्या आता लोकांचा सत्कार केला, आम्ही काय बोललो का? ते बी काय बोलले नाही आम्हाला. प्रेमानं माणसं जोडली जातात, देणे घेण्याने माणसं नाही जोडत सांगतो तुम्हाला. पण आज तालुक्याचं एक वेगळं वळण लावलेलं आहे. कोणत्याही गावात जावा, गाव ज्या माणसाला कंटाळलेलं आहे का नाही, ती माणूस यांच्या गाडीत सांगतो तुम्हाला. आहे का नाही खरं सांगा. म्हणजे याच्यावरून सुद्धा माणसं आत्मपरीक्षण करतात. हे चाललेली गोष्ट चांगली नाहीये. आज आमचे 2 कारखाने कुणी अडचणीमध्ये आणले? 2014 पर्यंत करमुळगीला अडचण होती का? नाही. नीरा भीमाला अडचण होती का? नाही. मग आता अडचणी 8-9 वर्षामध्ये का आली आपल्याला? तर सगळी नाकेबंदी करायचं काम शेवटी कुठल्याही संस्थेला राजआश्रय लागतो.
संस्था चालवायची म्हणल्यानंतर, मोठ्या संस्था चालवायच्या म्हणल्यानंतर राजाश्रय लागतो. दुर्दैवानं विधानसभेला, 2 विधानसभेला आपण कमी पडलो. त्याचे राजकीय परिणाम आपल्याला भोगावे लागले, त्याचे साखर कारखानदारीमध्ये परिणाम भोगावे लागले आणि आपला दूध संघ तर त्यांनी लिक्विडेशन मध्येच काढला होता संपूर्ण. आज त्या दूध संघाचं कलेक्शन 1,10,000 लिटर दूध आपण रोज संकलित करतोय. 20 कोटी रुपयाचं पेमेंट महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाते. तुम्ही काय केलं सांगा बरं मला. हे कुठं आले? 20 कोटी महिन्याला म्हणलं तर 240 कोटी रुपये म्हणजे 250 कोटी रुपये वर्षाला झाले. 250 कोटी रुपये वर्षाला कुठनं आले? ते पैसे आले म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यात, कमिशन नाही, दलाली नाही. आज आपल्याकडे कोणतंही काम करा, अ, ब, क आणि ड ही फॉर्म्युला आहे. हा थोडा विस्तारानं सांगतो तुम्हाला. काम मिळालं, अ ला काम मिळतं, अ कडून काम जातं ब ला, ब कडून काम जातं क ला आणि क कडून काम जातं ड ला. मग आता अ आणि ड मधला फरक किती आहे? कोण म्हणतं 10%, कोण म्हणतं 12%, कोण म्हणतं 15%. आता आज एक मगाशी माझ्याकडे पुढारी आला होता, नाव सांगत नाही. ती मला माझ्या मुलाला काम मिळालं, पण ती काम होतं अ च्या नावावर, ट्रान्सफर झालं ड च्या नावावर. एवढं एवढं मला द्यावं लागलं. असं होतं तालुक्यात कधी आपल्या. ह्याचा परिणाम असा झालाय की गावागावामधली शांतता भंग झाली, गावागावामधलं सामाजिक ऐक्य बिघडलं. गावागावामध्ये ग्रामपंचायतमध्ये सुद्धा काम करायला आता मुश्किल वाटायला लागली. कुठला बी सदस्य उठतोय म्हणतो हे रस्त्याचं काम मला द्या, नाही दिलं तर चालूच मी सांगतो तुम्हाला. तुमच्या इथं नाही, बाकी ठिकाणी सांगतो. हे परिणाम काय व्हायला लागले ह्याचे? हे बिघडवलं कोणी? हे ह्याच्या मागे काय ग्रामपंचायती नव्हत्या? ह्याच्या मागे काय पंचायत समिती नव्हती? बापू तुम्ही सभापती होता पंचायत समितीमध्ये, असला प्रकार होता का? मी जिल्हा परिषदला आमदार व्हायच्या अगोदर सदस्य होतो. जिल्हा परिषद मध्ये कुठल्या ठेकेदाराची पायरी चढायची हिंमत नव्हती. मी जिल्हा परिषद सदस्य असताना सांगतो. आता अधिकाऱ्याच्या दालनामध्ये ठेकेदाराला बसायला जागा नाही. हे जे चाललंय सगळं हे कोणामुळे चाललंय? कोणाच्या आश्रय आहे? मला असं वाटतं या गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. कारण निवडणुकीचा स्वार्थ बघून ह्या गोष्टी करून चालणार नाही आपल्याला. आणि एखादी गोष्ट चुकली तर चुकली म्हणावं लागेल, एखादी गोष्ट बरोबर आहे तर बरोबर म्हणावं लागेल. चांगोलपणाच्या बरोबर वाईटपणा सुद्धा घ्यावा लागतो. तो चांगल्या कामासाठी या ठिकाणी घ्यावा लागतो. आज तालुक्यातलं प्रशासन खिळखिळ झालेलं आहे, खरंच खिळखिळ झालेलं आहे प्रशासन. कोण ऐकत नाही कोणाचं. एक ग्रामसेवक त्याला 5 ग्रामपंचायतीतून, एक तलाठी त्याला 4 गावचा सजा. RNTच्या जागा रिक्त आहेत, सर्कलच्या जागा रिक्त आहेत. तुम्ही कुठल्या दवाखान्यात जावा, डॉग बाईटचं इंजेक्शन नाही, स्नेक बाईटचं इंजेक्शन नाही. आता एवढी औषधं दिल्यात मोदी साहेबांनी, आणि काय औषधं तर मोफत आहेत. आता नवीन एक फॉर्म्युला काढलाय, ज्याला शुगर आहे, बीपी आहे, त्या गोळ्यावरचा 70% टॅक्स कमी केलेला आहे. म्हणजे उद्या एखादी डायबिटीजची गोळी जर असेल आणि ती जर ओपन मार्केटला जर मिळत असेल 5 रुपयाला, तर ती आता 2 रुपयाला मिळते. 3 रुपयाची सबसिडी गव्हर्नमेंट देते. हाईत गोळ्या मिळाल्या कोणाला? गोळ्या ज्याला कोणाला त्रास असेल त्याला. हे बघायचं काम कोणाचं आहे? आज इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक जवळजवळ 5 किलो मोफत धान्य प्रत्येक व्यक्तीला मोफत धान्याचा निर्णय झाला. कुणामुळे झाला? मोदी साहेबांच्यामुळे झाला. 5 लाख रुपयाचं आयुष्यमान गोल्ड कार्ड, ते पंतप्रधानांच्या नावाने एक विम्याची पॉलिसी आलेली आहे. 5 लाख रुपयाचं गोल्डन कार्ड या तालुक्यामध्ये 1,18,000 लोकांना दिले. 72,000 लोकांचं वाटप झाले, बाकीच्याचं वाटप व्हायचं राहिलेलं आहे. 1300 हॉस्पिटलमध्ये त्याची परवानगी मिळालेली. कोणी केलं हे? आता शेतकरी सन्मान योजना, केंद्राचे 6,000 रुपये, राज्याचे 6,000 रुपये, 12,000 रुपये. तहसीलदार पालवा मला म्हणले रोज ट्रेजरी मधनं 2 कोटी रुपये जातात. उज्ज्वला गॅस योजना, आमच्या महिला भगिनी इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारने 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांच्या करता पीक विमा योजना. हे बोलतोय कोणी?
काय प्रशासनामध्ये लक्ष आहे कुणाचं? आज अधिकारी खासगीमध्ये आमच्यापाशी काय बोलतात हे सांगण्यासारखी परिस्थिती नाही. मीडियाचे बंधू सगळे आमच्या पुढे बसलेले आहेत. आणि म्हणून आज इंदापूर तालुक्याचा बघा राजकारण येईल जाईल, कोण आमदार होईल, कोण मंत्री होईल, कोण पदाधिकारी होईल, हा लोकशाही मधला मार्ग आहे. पण अशा पद्धतीनं जर ह्या तालुक्याचं नाव खराब करण्याचं काम आज कुठेही गेलं, इंदापूरचं नाव घेतलं तर माणसं काय बोलतात मी बोलण्याची आवश्यकता नाही. यापूर्वीच्या काळामध्ये इंदापूरचं नाव घेतलं तर समोरचा माणूस काय म्हणायचा हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं राजकारण समाजकारणामध्ये प्रत्येक निर्णय हा मला किती स्वार्थी होणार आहे किंवा प्रत्येक निर्णयाचा फायदा मला किती होणार आहे याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली नाहीये. निवडणुकीपुरते पक्ष असतील, निवडणुकीपुरती संघटना असेल मान्य करतो, पण एकदा निवडून गेल्यानंतर मात्र सगळ्या जनतेचा आपण प्रतिनिधी असतो. आणि जनतेचे प्रतिनिधी असल्यानंतर काही माणसं जर काम सांगायला गेले, तुझ्या गावात कुठं मला मतदान झाले कशाला आला बोलतात का नाही सांगा. काही माणसं जर काम सांगायला गेली, माझं सरकारमध्ये कुणी ऐकत नाही. काही माणसं जर काय बदली सांगायला गेली, मला काय ह्यातलं कळत नाही. मग कळतं कशातलं? हा मोठा प्रश्न आहे. आता सांगतो ते लोकांना माहिती झाले आता काय कळतं ते सांगतो. कोणाकोणाचे किती किती काय काय झाले हे सगळं माहिती की आता वेळोवेळी पुढे आपण बोलू. आज त्याच्यावर काय अधिक भाष्य करण्याची गरज नाही. पण मित्रांनो माझा मुद्दा एकच आहे की आता मात्र जागं व्हा. जर अशा काही घटना जर पुढच्या भविष्य काळामध्ये जर घडल्या दुर्दैवानं तर नुकसान आपलं ना आपल्या पुढच्या पिढ्याचं नुकसान होणार आहे. कारण नेतृत्व करणारा माणूस हा जर सक्षम नसेल तर मात्र तुमचं माझं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. याची सुद्धा भूमिका आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यावी. आज आपण राजकारण समाजकारण करतोय, कधी आपण जातीवादाचं कधी आपण राजकारण ह्या तालुक्यामध्ये आपण केलं नाही. समाजामध्ये भांडणं लागतील असं कधी आपण राजकारण ह्या तालुक्यामध्ये आपण केलं नाही. आज मी जरी 9-10 वर्ष कुठल्या पदावर नसलो तरी जनतेने एवढं प्रेम दिलं मला कधी जाणीव झाली नाही की आपण पदावर आहे का नाही म्हणून. त्याचं कारण असं आहे आपली नाळ सामान्य माणसापर्यंत त्या ठिकाणी जोडले गेलेली आहे. एवढ्या घटना घडतात ह्या तालुक्यामध्ये सांगा, एवढ्या चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे. कुठं ना कुठेतरी आपल्याला आता ह्या गोष्टीचा विचार हा गांभीर्याने आपल्याला करावा लागेल. आणि या सगळ्या गोष्टीचा एकच मार्ग आहे आता, तो म्हणजे आता निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे. आता तुम्ही ठरवा. आणि मला विश्वास आहे आज अनेक गावामधला रिस्पॉन्स आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे, कुणाला काय वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे. सांगतो आपल्याला आपल्या पद्धतीने पुढे जायचंय. आणि म्हणून आज इथं राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा अध्यक्ष झाला म्हणून आपण सत्कार केला. मला अभिमान आहे. इंदापूर तालुक्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर गेलं हा माझा सन्मान नसून हा इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेचा सन्मान आहे असं या ठिकाणी मी मानणारा कार्यकर्ता आहे. मी ह्या तालुक्यातला ह्या मातीतला आहे. त्या लोकांनी मला प्रेम दिलं, लोकांनी मला आशीर्वाद दिला आणि त्याच्या जोरावर बिनविरोध राष्ट्रीय स्तरावर आमच्या दीपिकाताई म्हणल्या काही सोपं काम नाहीये. आणि ते सुद्धा राष्ट्रीय नेतृत्वाने आपल्याला हे काम करण्याची संधी दिली. त्याचा उपयोग निश्चितपणानं आपल्या तालुक्याला तर होईलच. मग कर्मयोगी कारखाना असेल, निराभीमा कारखाना असेल, छत्रपती कारखाना जरी आपल्या विचाराचा नसला, तिथला शेतकरी आपल्या विचाराचा आहे, त्या सुद्धा कारखान्याला मदत लागली. दूध संघ आहे, इतर सहकारी संस्था आहेत, त्याला जेवढी काय मदत आपल्याला करता येईल तेवढी करण्यामध्ये हर्षवर्धन पाटील इंचभर सुद्धा कमी पडणार नाही ही ग्वाही सुद्धा मला आपल्याला ह्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी द्यायची. शेवटी पद मान सन्मान हा काही मिरवण्याकरता नसतो, तर तो लोकांच्या सेवेकरता मित्रांनो त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आज इथं आपल्या गावामध्ये हर घर जल योजनेचं भूमिपूजन झालं, विहिरीचं काम चाललेलं आहे. आता मी त्या कॉन्ट्रॅक्टरला दुपारीच सांगितलं, मला वाटतं तुमच्या तिथेच बसलो होतो आपण विठ्ठलवाडीला. त्याला म्हणलं एक काम कर, म्हणलं कामाची क्वालिटी मला चांगली पाहिजे. हे पैसे मोदी साहेबांचे पैसे आहेत, म्हणजे केंद्र सरकारचे पैसे. उद्या मोदी साहेबांचं एवढं लक्ष आहे आणि इंदापूर तालुक्याच्या एवढ्या तक्रारी वर गेलेल्या आहेत त्या सांगण्यासारख्या नाही. जे सांगतो तुम्हाला, मी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं, म्हणलं तुम्ही सुद्धा जागरूक राहा.
कारण 800 कोटी रुपये या तालुक्याला मोदी साहेबांच्या माध्यमातून मिळालेले आहे हर गजल योजनेमध्ये. त्याच्यामध्ये 110 कोटी उद्दटला मिळाले, 100 कोटी रुपये निमगावला मिळाले, 48 कोटी रुपये कळसला मिळाले, 28 कोटी रुपये वालचंदनगरला मिळाले. अशी यादी मला तोंडपाठ आहे. आणि 5 कोटीच्या खालचे ग्रामपंचायतीची कामं आहेत ती तर वेगळीच आहेत. सगळी 800 कोटीची यादी आहे. आणि 800 कोटीमध्ये जे सांगतात ना मी पैसे आणले त्याचा दाबडा सुद्धा नाही सांगतो तुम्हाला. हे लोकांना माहितच नाही. आणि म्हणून हे काम ह्याचं विजिलन्स सुद्धा होणार आहे. उद्या जर मोदी साहेबांच्या लक्षात आलं की ह्या तालुक्यामध्ये गडबड आहे आणि जर एखादी जर मोठी इन्क्वायरी लागली तर सुट्टी होणार नाहीये. कारण हा तुमचा पैसा नाही, हा ठेकेदारचा पैसा नाही, हा हर्षवर्धन पाटलाचा पैसा नाही, ना कुठल्या लोकप्रतिनिधीचा पैसा नाही. हा तुमच्या कर रूपानं केंद्राच्या तिजोरीमध्ये जे पैसे जमा होतात त्या पैशातला हा पैसा आहे. हा जनतेच्या कामासाठी वापरावा लागणार आहे आपल्याला. उद्या जर ते पाईपाचा दर्जा चुकीचा झाला, मी काल पत्रकारांना एक उदाहरण सांगितलं. मी 2010 साली इंदापूर नगरपालिकेची 28 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना केली. 2014 ला योजना चालू झाली. आज 2024 आहे. 50,000 लोकसंख्येचं इंदापूर शहर या 10 वर्षामध्ये 1 मिनिट सुद्धा कधी कुठे एक थेंब पाण्याचा लीक झाला नाही. कोणी सांगावं का? त्या कॉन्ट्रॅक्टरला योग्य कॉन्ट्रॅक्टरची निवड केली. काम करताना कुठला हस्तक्षेप नाही, कुठल्या बाकीच्या गैरमार्गाच्या भानगडी नाहीत. आणि त्यामुळं आज त्या इंदापूर शहराचं जाऊन बघा 4 टाक्या बांधल्यात. टाकी खाली जाऊन झोपा तुम्ही, एक थेंब सुद्धा तुम्हाला तुमच्या अंगावर पडणार नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस अशा काही योजना आपण तालुक्यामध्ये करतो. मी मगाशी विठ्ठलवाडीला गेलो आणि तिथल्या आमच्या ग्रामस्थांनी सांगितलं, म्हणले भाऊ हा रस्ता करावा लागेल. बरोबर आहे का ना? काय नाव त्यांचं आपलं? हनुमंत बोराटे. ते म्हणले भाऊ हे डांबरीकरण म्हणले तुमच्या काळात, आता ह्याला म्हणले 20 वर्ष झालं, तुम्ही 96 साली डांबरीकरण केले. आज जाऊन बघा 96 साली विठ्ठलवाडीचा केलेला रस्ता 2-4 ठिकाणी खड्डे पडले असतील, पण 96 ला केलेला रस्ता आजही माणसं वापरतात. आणि तुम्ही काल केलेला रस्ता मागणं हातानं डांबर उकरलं जातंय. हे जर प्रकार असतील तर जनता उघड्या डोळ्यानं पाहत असतील. आणि म्हणून माझ्या सगळ्या ठेकेदाराला सुद्धा, कुठल्या ठेकेदारावर माझा आरोप नाही, पण ठेकेदाराला सांगायचे उद्या जर काही विडी वाकडी वेळ आली चौकशीची तर तुम्ही दानाला जाताल. ज्यांनी कोणी काय चिरीमिरी केलं असेल त्याचं काय फरक पडणार नाही, पण दानाला कोण जाईल? जो तिथं प्रक्षेप त्या अ पासून खाली ड मध्ये आलेला जो माणूस आहे खालचा ड मधला, हा ड मधला माणूस डब्यात जाणार आहे सांगतो. आणि त्यावेळी मात्र सगळी माणसं हात वर करतील, कोणी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मदतीला येणार नाही. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांनाही सांगतोय, आता वरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं, डोळ्यात तेल घालून काम करा. भ्रष्टाचार हा खपवून घेतला जाणार नाही. भारतीय जनता पक्षाला सगळ्यात राग कुठल्या गोष्टीचा आहे नेतृत्वाला, तो म्हणजे अशा भ्रष्ट मार्गानं चुकीचं काम करणाऱ्या लोकांना क्षमा नाही सांगतो तुम्हाला. बघा 10 वर्ष मोदी साहेब सरकारमध्ये आहे. एक तरी आरोप आहे का केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा? एक आरोप सांगा. एवढ्या योजना झाल्या, एवढी कामं झाली. गडकरी साहेबांनी तर 10 लाख कोटीची कामं केली, पण कधी कुठला कॉन्ट्रॅक्टर म्हणू शकतो का की गडकरी साहेबांनी माझ्याकडून कंबर चहा प्यायला? म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, पारदर्शीपणानं सगळी कामं चाललेली आहेत. आता गडकरी साहेबाचा निधी त्याच्या खाली दुसरीच मालकं झाली शकतो. कोणाचं गाडीचं प्रकरण निघतंय, कोणाचं खडीचं प्रकरण निघतंय, हे सगळं बाहेर येणार आहे सगळं आता. हे अहो परवा तर एक असा प्रकार झाला, एक जणांनी 4 टेलर वाळू चोरली आणि त्याची वाळू पकडली आणि ती सोडण्यासाठी काय महाभाग रात्री 11:30 वाजता त्या वाहनापाशी गेले आणि तिथनं आरएनटीला दम दिला, तुझ्याकडे बघतो आत्ताच्या आत्ता वाहनं सोड. असं कधी घडलं का हो सांगा.
तुमचं होईल का सांगा बरं. तुम्ही जावा बरं, आणा बरं 2 ट्रक वाळू काढून सांगा बरं. तुम्ही तुमच्या गाड्या जप्त, तुम्हाला लगेच पेनल्टी, तुमच्यावर पोलीस केस. अशा गोष्टी नाही चालत राजकारणामध्ये. शेवटी राजकारणामध्ये कुणाचं पद काय कायमचं नसतं, सांगतो तुम्हाला. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय, काय चिंता करू नका. काय तुमचं वाकडं कोणी करू शकणार नाही. ताट मानेनं जगायला शिका. मी तर असं म्हणतो, कार्यकर्ता असा हात जोडायची गरज नाही. कशा करता? आपलं जर दामन साफ असेल, चिंता करायची काही कारण नाही. आज दुर्दैवानं या तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं आज आपल्या तालुक्यामध्ये फॉरेस्ट आहे. गोखळे आणि तरंगवाडी आपल्या शेजारी 2 गाव आहेत. या गावामध्ये माझ्या 6 निवडणुकीला मी मायनस आहे, मला मतदान नाही झालं. आणि त्या गोखळी तरंगवाडी मधलं, गोखळी तर अख्खं गावच अतिक्रमणामध्ये बसलेले फॉरेस्टच्या सांगतो तुम्हाला. मी कॅबिनेट मंत्री असताना जर माझ्या आला असतं मनात की फॉरेस्ट मध्ये गाव बसले, नुसतं एका अधिकाऱ्याला फोन करायची गरज होती, जावा गाव काढून टाका, फॉरेस्टवर बसले, आपली जागा आहे. बरेच वेळा अधिकारी माझ्याकडे यायचे. मी म्हणलं अजिबात हात लावायचा नाही. राहते ती माणसं बिचारी, जाऊ दे, मत देतील न देतील तो त्यांचा प्रश्न आहे, पण एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करू नका. काय घडलं मागच्या 1.5 वर्षापूर्वी? आपले लोकप्रतिनिधी त्या खात्याचे राज्यमंत्री होते, फॉरेस्ट खात्याचे, वन विभागाचे ते राज्यमंत्री होते. त्यांना मला सवाल करायचा, तुम्ही राज्यमंत्री असताना ज्या गावानं तुम्हाला 80% मतदान दिलंय, त्या गावाला बुलडोजर लागला की नाही? बुलडोजर मला सांगा तुम्ही. घराच्या घरं उद्ध्वस्त केली आणि अजूनही त्या माणसाला कुणी न्याय दिला नाही. आम्ही गेलो तिथं, सुदैवानं सुधीर मुनगंटीवार साहेब, आता हनुमंतराव बनसोडे, ते आपल्या पक्षात नाहीत, त्या माळवाडीला सुद्धा बुलडोजर लावला. त्या हनुमंतराव बनसोडेला विरोधात असताना मी घेऊन गेलो चंद्रशेखर, त्या बावनकुळे साहेब, आपल्या मुनगंटीवार साहेबांच्याकडे, आणि त्यांच्याकडून स्टे मिळवून दिला. सांगण्याचा उद्देश असा आहे, कुणाची घरं उद्ध्वस्त करण्याकरताचे संस्कार आमच्यावर झालेले नाहीत, पण एखाद्याला मदत केली पाहिजे या भूमिकेतनं मित्रांनो आपण काम करतो. अशी शेकडो उदाहरणं आहेत, ती आता बापू आपल्याला रोज गावात सांगावं लागतील. आपल्याला एवढंच काम करायचे आपल्याला आता. आणि नसेल तर मग खुलेआम चर्चा करू. पत्रकारांना माझं आव्हान आहे, उद्या ज्याला चला आम्ही 20 वर्षात काय केलं ते तुम्हाला सांगतो, तुम्ही 10 वर्षात काय केलं ते आम्हाला सांगा. करावं लागेल ना चर्चा, कशाला मागं पुढं? दूध का दूध और पाणी का पाणी सांगतो. आज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावानं इंदापूर शहरामध्ये 2 वसतिगृह मोठी आपण बांधली. एक दूध संघाच्या समोर आहेत, बघितली का नाही आपण? कुणाकरता बांधली ती? मी कॅबिनेट मंत्री असताना ती बांधली आपण. आज तिथं मागासवर्गीय समाजाची मुलं आणि मुली मोफत, फक्त त्यांना नॉमिनल त्या ठिकाणी भाडं द्यावं लागतं. आज ती शिक्षणाची सोय आपण झाली. तुम्ही काय केलं? मुस्लिम समाजाकरता म्हणून आपण कितीतरी योजना आपण दिल्या, तुम्ही काय केलं सांगा? मी 95ला आमदार झाल्या झाल्या इंदापूर शहरामध्ये मुस्लिम आणि हिंदूंच्या दंगली व्हायच्या. झालत्या का नाही दंगली? 90 ते 95 पर्यंत. बंडा पाटील आहे तिथं. एक वेळ असा झाला, मुस्लिम लोकांनी हिंदूंची दुकानं जाळली, हिंदू लोकांनी मुस्लिमांची घरं जाळली. ही वस्तुस्थिती घडली का नाही इंदापूर शहरामध्ये? मला आठवत आहे 95ला मी आमदार झालो, प्रकाश पवार नावाचा एसपी होता, भगवंतराव मोरे होते. त्यानंतर प्रकाश पवार एसपी आले, त्याला सांगितलं हे चालणार नाही, दोन्ही समाजाची माणसं एकत्र बसवा. शांतता कमिटी केली, मोहल्ला समिती केली, एका व्यासपीठावर माणसं आणली, आणि 95 पासून आज 94 2024 आहे. एक साधी एनसी नाही, 2 जातीमध्ये कधी वाद झालाय म्हणून सांगतो. नेतृत्व करणाऱ्या माणसाला ही कामं करावं लागतात. तालुक्याच्या पाण्याचं नियोजन करावं लागतं. आज आम्ही 1 टीएमसी पाणी लाकडी लिंबोडीला मंजूर करून 2012 साली दिलं. 1 टीएमसी पाणी म्हणजे 15,000 एकराचं, त्यातलं 6,000 एकर पाणी बारामतीला दिलं. द्यायला काय हरकत नाही, तिथं दुष्काळी गाव असेल तर पाणी द्या, पण आमचा कोटा कशाला कमी करता? वेगळा कोटा त्यांना द्या ना. दिला तिकडं पाण्याचा कोटा, कोण बोलतंय? भाटघरचं पाणी खाली 59ला आणायचं म्हणलं बापू साक्षीदार आहेत, 54 फाट्याला आबा साक्षीदार आहेत. खाली पाणी आणायचं म्हणलं तर वर निम्मीदारी ओपन केलेली असतात.
जायचं कुणी, दारी बंद करायची कुणी, बोलायचं कुणी? कालवा सल्लागार समितीची मीटिंग 11 मिनिटात पार पडती. ठरलेलं असतं सगळं, कुणी बोलायला तयार नाही. मग तालुक्याच्या हिस्सा करता, तालुक्याच्या वाट्या करता कोण बोलतं? कुणी बोलायला तयार नाही. हे काम कुणाचं आहे? आज आपल्या तालुक्यामध्ये एक रेशन कार्ड विभक्त झालेलं नाही. सांगा, इथं समोर बसलेल्या कुठल्याही माणसाने सांगा, मी तहसील कार्यालयात गेलो पुरवठा विभागामध्ये आणि माझ्या घरात लग्न झालं, सुनबाई नवीन आल्या, त्यांचं नाव दाखल करायला नको रेशन कार्डावरती? झालं का कुणाचं? नाही. एखादी मुलगी लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी गेली, तिकडे तर तिचं नाव लागलं पाहिजे. लागलं का? नाही. नवीन रेशन कार्ड मिळालं का? नाही. आज मी तुम्हाला जबाबदारीने सांगेल, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, योग्य वेळी सांगेल मी. रेशन दुकानच्या संदर्भामध्ये पुरवठा विभागामध्ये माल येतो किती, गोरगरिबापर्यंत जातो किती, केरोसिनची काय परिस्थिती आहे, त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब जर आपण केला तर आज मित्रांनो, गोरगरिबांच्या तोंडचा घास सुद्धा जर त्यांना मिळत नसेल तर ही जबाबदारी कुणी घेतली पाहिजे? हा, निधी आला, रस्ते झाले. निधी कुठं आला? फक्त रस्त्यासाठी सांगतो. हा, निधी कुठं आला? ती हर घर योजना जी केंद्राची योजना आहे, तिथं मात्र बसून असे काय कार्यक्रम चाललेले आहेत आणि असे काय कॉन्ट्रॅक्टर ठरले गेलेले आहेत, ते प्रत्येक गावाला माहिती आहे. अहो, मध्ये तर अचानक सरकार पडलं का नाही, त्यावेळेस तर काय सरपंच कॉन्ट्रीब्युशन मागायला गेले, बाबा तुम्ही ऍडव्हान्स घेतलं होतं ते आम्हाला पैसे परत द्या म्हणून. घडलं हे सगळं. हे काय लोकांना माहित नसल्यानं काही भाग नाही. मग आता अशी जर कामं व्हायला लागली तर ह्या इंदापूर तालुक्याचं काय भवितव्य आहे? आज एमआयडीसी, बापू आपण उल्लेख केला, एमआयडीसी आपण आणली, 5 स्टार एमआयडीसी आपण आणली, 2200 एकराची एमआयडीसी आहे. आज एमआयडीसी मध्ये 1 इंचभर जागा शिल्लक नाही. आला का ह्यांच्या मार्फत एखादा उद्योग? उलट आलेले उद्योग बंद पडून माणसं बाहेर चालली. रोज मला काय एमआयडीसी मधले काय एचआरचे अधिकारी भेटतात, तो पण उद्योजक 200, 400, 500 कोटी कर्ज काढतोय आणि व्यवसाय करतोय. पण तिथं सुद्धा ह्यांची दादागिरी, खडी माझीच घेतली पाहिजे, वाळू माझीच घेतली पाहिजे, लेबर कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळालं पाहिजे, तुझं बाकीचं ट्रान्सपोर्टेशनचं काम मलाच मिळालं पाहिजे. अहो, त्या ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्या एमआयडीसीला, त्यांना मदत करा ना, कुणी का असं ना ते, पण त्यांना मदत मात्र करायची नाही. आणि अशा पद्धतीनं खूप वेगळ्या पद्धतीनं दुर्दैवानं या इंदापूर तालुक्यात चाललेलं आहे. आणि म्हणून माझं एकच आव्हान आहे, आता आम्ही ठोसा उत्तर देणार आहे. बापू आता सुरू झाली, आता लढाई सुरू झाली का नाही झाली? बंडा पाटील, होय का नाही? लढाई सुरू झाली का नाही? जरा मोठ्याने बोला की, होय का नाही? आता आदेशाला कशाचा वाट बघताय? आता जीव गेलो आदेश द्यायचा का? त्यामुळे आता आपल्याला बदल करावा लागेल. लोकशाहीमध्ये आपल्याला लोकशाही टिकवावं लागेल. आपल्याला ह्या तालुक्यातल्या 5 लाख लोकसंख्येला न्याय द्यावा लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढची वाटचाल करायची. आज इथं गावामध्ये आल्यानंतर चांगली विकास कामं झाली. एक रस्ता आपला इथला गावातला ज्याचा वाद आहे आणि तो रस्ता म्हणजे आपला, मगाशी मी तिथनं गेलो, कॅनल पासून ते गलांडवाडी नंबर 2 पर्यंतचा रस्ता, हा पीडब्ल्यूडीचा रस्ता आहे, महादेव मार्ग. 1 किलोमीटरचं काम बंद पडलेलं आहे. निधी उपलब्ध आहे, कॉन्ट्रॅक्टर खत्री नावाचा आहे. आता कार्यक्रम संपला की आपण त्याला फोन लावू, कसा रस्ता सुरू होत नाही ते बघू, आपण सांगतो. ही कामं शेवटी लोकांच्या करतायत, कुणी अडवू नये ही कामं सांगतो. कोणाचा प्रश्न सांगा जरूर आम्हाला. आणि अजूनही काय बऱ्याच कामांची मागणी केलेली आहे आणि म्हणून काळजी करू नका. आता आपल्याला सरकारच्या वतीनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कामामध्ये आपल्याला निधी आणता येईल. तो आणू निधी आपण. आणि आता आपल्या सर्वांना झालं ना, 9-9.5 वर्ष सहन केलं आपण. आता 2-4 महिन्यात असं काय आबाळ कोसळायचे आपल्यावर सांगा म्हणतो. एखादं काम होईल, एखादं राहील काम सांगा. काय उपाशी तर कोणी आपला कार्यकर्ता, स्वाभिमानी कार्यकर्ता काय मरणार नाही. स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आपला सांगतो.
आणि म्हणून मला सर्वांना या ठिकाणी सांगायचे, आता लक्ष स्पष्ट आहे आपल्याला, दिशा स्पष्ट आहे आपली. आता काय चिंता संभ्रम ठेवू नका मनामध्ये, काय आता किंतु परंतु नको आपल्याला. आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे, अजून जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. तर जागा वाटपाचा निर्णय होऊ द्या, उमेदवार कोण ठरतंय ते बघू द्या. ते झाल्यानंतर मग आपण बसू सगळी एकत्र. आपल्याला बी नेते आहेत वर, काय बोलायचे ती नेत्यांशी आपण बोलू. आणि शेवटी नेत्यांचा विश्वास आहे आपल्यावर, आपला नेत्यांच्यावर विश्वास आहे. कारण हा आपल्या पक्षाचं नेतृत्व हे असलं बनवाबनवी करणारं नेतृत्व नाही, सांगतो तुम्हाला. क्लिअर आहे, क्लॅरिटी आहे, यस नो. म्हणजे काहीतरी बोलायचं पुन्हा शब्द बदलायचा अशी भूमिका नाही. सुदैवानं राष्ट्रीय स्तरावर आपली जी निवड झाली ती तर चांगलीच झाली, पण त्याही पेक्षा राष्ट्रीय स्तरावरची जी महत्वाची जी टॉप लेवलची जी कोर कमिटी आहे, जे नेतृत्व करणारे अमित शाह साहेबांच्या माध्यमातून जे खाली सगळं जे काम चालतं, आता त्यांच्या टीम मध्ये आपण गेलो. आता त्यांच्या टीम मध्ये गेल्यामुळं बंडा पाटील काळजी करू नका. जसं एखाद्या संघामध्ये एखादा खेळाडू समावेश झाला की कप्तानचं आपोआप लक्ष असतं त्या खेळाडूवर संपवतात. त्यामुळे आता आपण त्या टीम मध्ये गेलेलो आहे. आता तिथे गेल्यानंतर कशी कोणाची पकड करायची, काय करायची ती मला काही शिकवण्याची गरज नाही. योग्य वेळी योग्य निर्णय, आणि तुम्हाला अभिप्रेत आहे असाच निर्णय या पुढच्या काळामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. एवढं माझ्या शब्दाचा विषय अर्थ आपण लक्षात ठेवावा. आणि या पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करायचंय, काही चिंता करू नका. खूप त्रास आपण सहन केला, खूप अन्याय आपण सहन केला, पण मी कालच म्हणलं, मला सगळ्यात मोठा आनंद आणि सगळ्याचा अभिमान कोणत्या गोष्टीचा आहे, तर माझ्या अडचणीच्या काळात सुद्धा आपला निष्ठावान प्रामाणिक आपला एकही कार्यकर्ता त्यांनी आपली जागा सोडली नाही. मला असं वाटतं माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई जर काय असेल तर हा कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणा, जो आपल्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला, त्याला मात्र कुठं गालबोट लागता कामा नये. आणि प्रत्येकाने आता थोडं निवडणुकीचं तंत्र सुद्धा बदललंय. मगाशीच वसंतराव मोरे मला म्हणत होते, दबकत दबकत मला गाडीत बोलत होते. म्हणलं बोला, काय दबकत बोलू नका. ते म्हणले भाऊ एकच काम करा, सगळ्या कार्यकर्त्याला सांगा आपापलं गाव सांगा. बरोबर आहे, नाहीतर उगाच इथला कार्यकर्ता उठायचा भिगवणला जायचा, भिगवणचा उठायचा बावड्याला जायचा. आता एवढी संख्या झाली आपल्याकडे कार्यकर्त्याची, एवढी संख्या आपल्याकडे आता पदाधिकाऱ्याची झालेली आहे, आणि एवढा मतदार आपल्या बाजूने उभा राहिलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं गाव जर सांभाळलं आणि कुठलाच बूथ आपला हा 51% खाली येता कामा नये, एवढं जर काम आपण केलं तर मी तुम्हाला सांगतो, या इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढं मतदान घडलं नाही. एवढं मतदान हे उद्याच्या निवडणुकीला घडल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मला आपल्या सर्वांना या ठिकाणी द्यायची. आणि तशाच पद्धतीने आपण पुढे काम करू. आज गाव एका विचारानं आहे, थोडस गावात मध्ये जरा वादिवाद झाले. मी 2-3 बैठका घेतल्या, सरपंच पद, उपसरपंच पद, मग बदलायचं नाही बदलायचं वगैरे बरंच काय काय झालं. पण आता निर्णय सगळा माझ्या समोर झालेला आहे, आणि जो निर्णय माझ्या समोर झालेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. त्यामुळे काळजी करू नका. आपण जे ठरलेलं आहे सगळ्या समोर, ते इथं सगळी बसलेली माणसं ठरलंय का ना आपलं सगळ्यांचं, का नाही ठरलं सांगा. मग जरा मोठ्याने म्हणा की होय का. जे ठरलंय त्या ठरल्याप्रमाणे पुढच्या गोष्टी होतील, त्याप्रमाणे सगळ्याला संधी दिली जाईल. आणि हा गावगाडा जो आहे हा सगळ्यांनी मिळून आपल्याला हाकायचा आहे. सगळ्यांनी एकत्रपणाने येऊन आपल्याला गावगाडा पुढे चालवायचा आहे. विनंती एवढीच आहे की उगाच तुमच्या वादाकरता फटका मला बसू देऊ नका. नाहीतर त्याची जिरवायची, माझी जिरवायची, आमची जिरवण्याचा कार्यक्रम करू नका. म्हणून आता हे सगळं, आणि माणसं खाजगीत काय म्हणतात, भाऊ तुम्ही लय चांगलं बरं का, तुमच्याबद्दल आमचं काय म्हणणार, मला बद्दल काही पडली ह्याचं काय. त्यामुळे आता एकच विचार करा पुढे आता, की ह्या सगळ्याचं शस्त्र काय, उद्या आपल्याला ह्यातनं बाहेर पडायचंय. हे जर आपल्याला शस्त्र काय, उद्याची विधानसभेची निवडणूक ही आपलं शस्त्र आहे. ते जर आपल्या विचाराच्या माणसाकडे असलं तर हे सगळे प्रश्न आपोआप सुटणार आहेत. हे साधं सोपं गणित आहे. आणि म्हणून ते काय तुम्हाला फार वेगळं समजून सांगण्याची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. माझ्यापेक्षा जास्त तरबेज तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला जी माहिती असते ती मला माहित नसते. त्यामुळे आता सगळेजण कामाला लागा.
जिथं जिथं म्हणून तुमच्याकडून 1, 2, 4, 5 मतं आपल्याला मिळतील तिथं प्रयत्न करा. कुणाला दुखवू नका. बोलण्यावर संयम ठेवा. बोलता बोलता ह्याच्या मागे काय, ह्याला काय करायचे आपल्याला, झालं ती दमा त्याला कळतो, मग ते तू माझ्या मागे काय दाखवतो तुला, त्याला दाखव, मला कशाला दाखवतो. असलं काय होऊन देऊ नका. आणि मग त्याचा फटका कारण नसताना आपल्याला बसतो. एकदा नेतृत्व अडचणीत आलं तर आपण अडचणीत येतो. आपण अडचणीत आलं तर गाव अडचणीत येतं. गाव अडचणीत आलं तर आपलं कुटुंब अडचणीत येतं. आणि आपलं कुटुंब जर अडचणीत आलं तर पुढच्या पिढीचं नुकसान आपणच करतो. ते साधं सोपं लॉजिक, गणित ज्याला म्हणतो आपण, ते आपण लक्षात ठेवावं. एवढंच आव्हान या निमित्तानं करतो. अतिशय चांगला कार्यक्रम आपण घडवला, त्याबद्दल संयोजकाचं मनापासून आभार मानतो. आमच्या आशाताई सरपंच आहेत, त्यांनी चांगलं काम केलं. गोपीचंद गलांडे आहेत, सगळे आमचे उपसरपंच आहेत, आमचे माजी सरपंच आहेत, सगळ्याचं योगदान आहे ह्याच्यामध्ये. असं कोणाचं वैयक्तिक नाही, सगळ्याचं योगदान आहे. आणि शेवटी गावगाडा हा सगळ्याचा असल्याशिवाय गावगाडाही चालत नाही. आणि तो गावगाडा सुद्धा आपल्याला गुण्या गोविंदाने आपल्याला चालवायचा आहे. काय प्रश्न आले, काय अडचणी आल्या, कधी आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेलो आहे. एवढंच मला ह्या निमित्तानं सांगायचंय. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आम्हा सर्वांना आवर्जून बोलवलं, आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचं आणि आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी अजित पिंटू भोम हे राष्ट्रवादीकडून आपल्याला पाठिंबा या ठिकाणी देत आहेत. त्यांचा सन्मान होतोय. अजिनाथ पिंटू भोम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अजिनाथ पिंटू भोम राष्ट्रवादीकडून या ठिकाणी पाठिंबा देत आहे. नक्कीच इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावाचा, वाडी वस्तीचा इतिहास माहीत असलेले, पाण्याचे जाण असलेले, संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गोष्टीचा इतिहास जाण असणारं व्यक्तिमत्व म्हणजे साहेब. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.